नमस्कार मित्रांनो, एकेबीज पर्सनल फायनान्स चॅनलमध्ये अतुल पाचकडे आपले स्वागत करत आहे. म्युच्युअल फंडमध्ये जर आपण दीर्घकालीन गुंतवणूक केली तर त्यामध्ये लक्षणीय म्हणजे रिमार्केबल अशी वाढ होते आणि त्याचे मुख्य कारण म्हणजे कंपाऊंडिंग इफेक्ट. यावर माझ्या काही मित्रांनी मला असे विचारले की म्युच्युअल फंडमध्ये कंपाऊंडिंग कसे होते आणि गेल्या काही महिन्यात सोशल मीडियावर असे पण म्हटले गेले की म्युच्युअल फंडमध्ये कंपाऊंडिंग होत नाही. या पार्श्वभूमीवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण म्युच्युअल फंडमध्ये कंपाऊंडिंग होते की नाही हे बघणार आहे आणि जर ते होत असल्या ते कसे होते हे आपण एखाद्या प्रत्यक्षरित्या रिअल लाईफमधील उदाहरण घेऊन बघणार आहोत. आजचा व्हिडिओ हा फार महत्त्वपूर्ण असल्यामुळे सगळ्यांनी शेवटपर्यंत जरूर बघावा. थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी कंपाऊंडिंगला हे जगातले 8वे आश्चर्य म्हणजे 8th वंडर असे म्हटले आहे. एवढ्या मोठ्या शास्त्रज्ञांनी जर कंपाऊंडिंगला एवढे महत्त्व दिले तर ते काय आहे हे आता आपण एक हायपोथेटिकल उदाहरण घेऊन एक्सेल शीटमध्ये बघणार आहोत. एक्सेल शीटमध्ये आपल्याला एक हायपोथेटिकल एक्झाम्पल आपल्याला घ्यायचं आहे. समजा आपल्याला सांगितलं की 2015 मध्ये आपल्याला 1 लाख रुपये इन्व्हेस्ट करायचे आणि त्याच्यावर रेट ऑफ इंटरेस्ट 10% आहे आणि हे 5 वर्षाकरता आपल्याला इन्व्हेस्ट करायचे आहे. म्हणजे 2020ला हे मॅच्युअर होतील आणि हा जो रेट ऑफ इंटरेस्ट 10% आहे हा कंपाऊंडिंग आहे. तर आपण त्याच्यावर कंपाऊंडिंग रिटर्न कसं कॅल्क्युलेट करायचं इथे आपण एक्सेल शीटमध्ये बघूया. तर पहिल्यांदा सर्वप्रथम आपण 1 लाख रुपये इथे टाकूया 2015 मध्ये इनिशियल अमाऊंट. त्याच्यावर रेट ऑफ इंटरेस्ट घेतला तर आपल्याला त्या वर्षी 2015च्या अखेरीस 10,000 रुपये इंटरेस्ट मिळेल व टोटल आपली अमाऊंट होईल 1,10,000 रुपये. आता कंपाऊंडिंग असल्यामुळे 2000 सुरुवातीला आपल्याला ही जी शेवटची बेसिक अमाऊंट प्लस इंटरेस्टची अमाऊंट आहे ती आपल्याला इथे घ्यायला लागेल. ती आपण घेऊया इथे 1,11,000 आणि हा इंटरेस्ट रेट हा कॉमन आहे तर हा कॉपी करून घेऊया आपण सगळं. आता आपल्याला याच्यावर लक्षात येईल की 11,000 रुपये आपल्याला इथे इंटरेस्ट मिळालेला आहे त्या वर्षी आणि आपली एकूण रक्कम झालेली आहे 1,21,000 रुपये. आता ही रक्कम पुन्हा 2017च्या सुरुवातीला घेऊन जाऊया आपण आणि याच्यावर त्या वर्षी आपल्याला इंटरेस्ट मिळाला आहे 12,100 रुपये आणि एकूण रक्कम झाली आहे 1,33,000 रुपये. 2018च्या सुरुवातीला पुन्हा ही अमाऊंट आपण घेऊन गेली त्याच्यावर आपल्याला 13,310 रुपये इंटरेस्ट मिळाला. 1,46,410 रुपये एकूण रक्कम झाली. 2019ला पुन्हा ही रक्कम आपण घेऊन जाऊ त्याच्यावर 10% रिटर्न 14,641 मिळाला आणि एकूण रक्कम झाली 1,61,051 रुपये. आता ही 2000 म्हणजे शेवटच्या वर्षी ही आपण इनिशियलला घेऊन जाऊ ही रक्कम आणि याच्यावर 16,000 रुपये 105 रुपये आपल्याला इंटरेस्ट मिळेल आणि टोटल आपली जी 5वा मॅच्युरिटी अमाऊंट आहे ती 1,77,056 रुपये मिळेल. तर आपली जी 1 लाखाची म्हणजे 5 वर्षासाठी कंपाऊंडिंग इंटरेस्ट रेटने आपण जे गुंतवले होते 1 लाख रुपये ते 5 वर्षाच्या नंतर म्हणजे 2020ला आपल्याला 1,77,156 रुपये मिळतील. आता याच्यावर ऍब्सोल्यूट रिटर्न्स किती मिळाले हे सुद्धा मी काढून ठेवलेलं आहे ते आपण बघूया. 77.16%. परंतु आता याच्यावर जे आहे ना तर आपल्याला ऍव्हरेज रिटर्न सुद्धा काढायचे म्हणजे ऍव्हरेज रिटर्न म्हणजे इयरली ऍव्हरेज रिटर्न म्हणजे कंपाऊंडिंग किती झालं ते पण मी इथे काढून ठेवलेली आहे. ते आहेत जवळजवळ 12.12%. म्हणजे आपला ओरिजिनल इंटरेस्ट रेट 10% होता परंतु कंपाऊंडिंग असल्यामुळे आपल्याला ऍव्हरेज जो रिटर्न मिळालेला आहे दरवर्षी ते 12.12% एवढा आहे. तर मित्रांनो हे तर फक्त 5 वर्षाचा आपण इथे हिशोब केलेला आहे. हा जर तुम्ही कॅल्क्युलेशन 10 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष जर करून बघितलं तर आपल्याला कल्पना येईल की अमाऊंट कशी किती वाढू शकते. तर अशा रीतीने हे तुम्ही घरी करून बघा अशा रीतीने आणि तुम्ही स्वतः अंदाज घ्या की कंपाऊंडिंग ही अमाऊंट आहे. तर अशा रीतीने हे जे आहे कंपाऊंडिंग इंटरेस्ट वर्क करत आहोत. एक्सेल शीटवर जे आपण हायपोथेटिकल एक्झाम्पल आता किंवा उदाहरण बघितलंय त्यावरून आपल्या असं लक्षात येते कंपाऊंडिंगमध्ये एक अतिशय प्रचंड अशी ताकद आहे. तर आता आपण मला प्रश्न विचारला की हे सर्व ठीक आहे परंतु म्युच्युअल फंडमध्ये कंपाऊंडिंग कसे होते कारण की म्युच्युअल फंडमध्ये असं कुठल्याही प्रकारचा इंटरेस्ट रेट नाही आहे. हा प्रश्न मला अपेक्षित होता कारण पारंपरिकरित्या म्हणजे ट्रॅडिशनली आपल्याला असे शिकवले आहे की कंपाऊंडिंग होण्यासाठी आपल्याला एक इंटरेस्ट लागतो परंतु कंपाऊंडिंगचा विचार एवढ्या नॅरो माइंडने न विचार करता एकंदरीत बिझनेस व इकॉनॉमिकल बाबी लक्षात घेऊन त्याचा विचार करायला हवा. रिलायन्स, टाटा, मारुती, बजाज यासारख्या कंपन्या पहिले छोट्याच होत्या परंतु त्यांनी आपला बिझनेस वाढवून त्यात जे प्रॉफिट कमावले त्यातला काही भाग धंदा वाढवण्यासाठी वापरला आणि अजून वाढ केली.
त्यानंतर नवीन नवीन प्रॉडक्ट, नवीन नवीन बाजारपेठा, नवीन नवीन कारखाने टाकून त्यांनी आपले बिझनेस वाढवले आहे. आज त्यांचे टर्नओव्हर हे लाखो करोडो रुपये आहेत. त्याचप्रमाणे भारताची इकॉनॉमीसुद्धा जर आपण बघितली तर ती पूर्वी मिलियन्समध्ये होती, नंतर ती बिलियन्समध्ये गेली, आज ती ट्रिलियन्समध्ये आहे आणि जवळजवळ 3-3.5 ट्रिलियन एवढी आपली इकॉनॉमी आहे. NSE आणि BSE सारखे जे इंडेक्स होते, जसं BSEचा तर पहिलं इनिशियल जे आहे व्हॅल्युएशन ते ₹100 आज ते 75,000च्या वरती गेलेलं आहे. त्याचप्रमाणे NSE जिची बेस व्हॅल्यू ₹1000 होती ती आज ₹22,775 पोहोचलेली आहे. तर ह्या दृष्टीने जर आपण कंपाऊंडिंगचा विचार केला तर याचा अर्थ असा होतो की कंपाऊंडिंग म्हणजे बेसिक इन्व्हेस्टमेंट प्लस त्यात होणारी वाढ आणि या वाढीवर होणारी वाढ म्हणजेच जी कुठली वाढ होते ती एका बेसिक वाढीवर अवलंबून असते आणि ती वाढत जाते आणि अशा रीतीने हा कंपाऊंडिंग इफेक्ट येत असतो. म्युच्युअल फंडाच्या बाबतीत जर आपल्याला बघायचं असेल तर म्युच्युअल फंडमध्ये बेसिकली आपण आपल्यासारखे लोक SIP आणि लमसमद्वारे आपण म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आणि फंड मॅनेजर आपले पैसे हे काही स्टॉक्स, बॉन्ड्स, कमोडिटीज यामध्ये इन्व्हेस्ट करतो आणि जर अशा वाढत्या कंपन्यांमध्ये जर एखाद्या स्टॉक्समध्ये जर त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली तर ती कंपनी वाढते. त्याचबरोबर म्युच्युअल फंडमधली NAV सुद्धा वाढत राहते आणि ही NAV वाढून त्याचा जो इफेक्ट होतो तो कंपाऊंडिंग होतो. आणि दुसरे महत्त्वाचे कारण म्युच्युअल फंडमध्ये असे आहे की आपण SIPद्वारे जी मंथली आहे, विकली आहे, जे पैसे आपण SIPद्वारे म्युच्युअल फंडामध्ये टाकत असतो त्यामुळे सुद्धा एक त्या वाढीला जोर मिळतो. तर अशा रीतीने म्युच्युअल फंडमध्ये कंपाऊंडिंग होत असते आणि हे कंपाऊंडिंग हे प्रत्यक्षरित्या बघण्यासाठी मी मिराई असेट लार्ज कॅप आणि मिड कॅप फंड ज्याला पूर्वी मिराई असेट्स इमर्जिंग इक्विटी असे नाव होते त्यामध्ये सप्टेंबर 2018 पासून मी ₹5,000ची SIP चालू आहे आणि ती अजूनही चालू आहे. तर ती गुंतवणूक कशी चालली आहे हे आपण आता स्क्रीनवर बघूया. जे स्क्रीनवर आपल्याला त्या स्टेटमेंट दिसतं आहे ते मिराई असेट लार्ज अँड मिड कॅप फंड ज्याचं पूर्वी नाव होतं मिराई असेट्स इमर्जिंग ब्ल्यूचिप कंपनीचं हे स्टेटमेंट आहे. तो जो पिरियड आहे या स्टेटमेंटचा म्हणजे जे इथे ₹5,000ची SIP आपण दाखवतो पण दर महिन्याला जाते इथे बघा 10 सप्टेंबर, नोव्हेंबर. तर ह्या 5,000 स्टेटमेंट तर ह्या कुठला पिरियड आहे हा 1 सप्टेंबर 2018 ते 31 मार्च 2024 पर्यंतचा हे स्टेटमेंट आहे. म्हणजे जवळजवळ 67 महिन्याचं हे स्टेटमेंट आहे. आता आपण ह्याच्या एंडला जाऊया. आपल्याला हे बघायचं आहे की आपण या 67 महिन्यामध्ये जवळजवळ 5,000च्या प्रमाणे ₹3,35,000 आपण कॉन्ट्रीब्यूट केले आहे. SIP थ्रू आपण इन्व्हेस्ट केलेले आहेत. त्या आताची जी करंट व्हॅल्यू आहे ती ₹6,01,841.05 एवढी व्हॅल्यू आहे त्याची. आणि आता 31 मार्चला त्याची जी व्हॅल्यू आहे ती इथे दिलेली आहे. यामध्ये टोटल बॅलन्स युनिट आहेत 4,669 एवढे युनिट आपण आता अक्युमुलेट झालेले आहे. आता हेच मी जे स्टेटमेंट आहे ह्या SIP डेट्स आहेत ना या सगळ्या डेट मी एक एक्सेल फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट केलेले आहे. एक्सेल फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट केल्या त्या बघा की इथे डेट्स दिलेल्या सगळ्या SIPच्या डेट्स किती अमाऊंट इन्व्हेस्ट केलेली आहे. त्याच्यानंतर दर महिन्याला इन्व्हेस्ट म्हणून वाढत जाते म्हणून 5,000ची 10,000, 15,000, 20,000, 25,000. ज्यावेळेस आपण परचेस करतो त्यावेळेस काय NAV होती त्या युनिट्सची, किती युनिट्स परचेस झाले, त्याच्यानंतर कम्युनिटी युनिट्स म्हणजे पहिल्या महिन्यात एवढे तर दुसऱ्या महिन्यात एवढे झाले, तिसऱ्या महिन्यात. त्याच्यानंतर ही जी कम्युनिटी टोटल आहे ही इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू म्हणजे पहिल्या महिन्यात 97 युनिट, दुसऱ्या महिन्यात जे 106 युनिट होऊन 203ची व्हॅल्यू किती झाली अशी ही कम्युनिटी व्हॅल्यू आहे. आणि इथे सगळ्यांसाठी मी 31 मार्च 2024ची व्हॅल्यू टाकून ही कम्युनिटिव्ह व्हॅल्यू आहे सगळी इन्व्हेस्टमेंटची ही अशी होत गेलेली आहे. ती आहे जवळजवळ ₹6,01,841 जी आपण इन्व्हेस्ट केली होती ₹3,35,000. तर इथे तुम्हाला हे बघायला मिळेल की ही जी व्हॅल्यू आहे ही कशी वाढत गेली आहे. बघा पूर्वी जे 3 महिने होते म्हणजे सप्टेंबर आपण ज्यावेळेस घेतले सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर हे जे 4 महिने होते 2018चे त्यावेळेस मार्केट खाली आलं. पहिले ₹51 होते नंतर 47 पर्यंत. आपल्या इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू बघा 20,000 ज्यावेळेस इन्व्हेस्टमेंट केली त्यावेळेस त्याची व्हॅल्यू 19,000 होती. 15च्या ऐवजी 14 होती. 10च्या ऐवजी 9,513. नंतर मात्र युनिट्स अक्युमुलेट होत गेल्यानंतर युनिटची वाढत गेली व्हॅल्यू. त्याच्यामुळे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट हे ₹5,000 पण दर महिन्याला जमा करून त्याच्यात नवीन युनिट्स परचेस करत हे जे कंपाऊंडिंग होत आहे ह्याचं फक्त तुम्हाला मधातच एक कोविडचा जो पिरियड आहे एप्रिल 2020 हा जो कोविडचा पिरियड दिसेल एप्रिल 2020, मे 2020 आणि
जून 2020 इथे इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू कमी झालेली दिसेल. इथे 86,000 म्हणजे आपण किती बोलले 1 लाख याच्या ऐवजी 1 लाखाच्या ऐवजी 86,000, 1,05,000च्या ऐवजी 94,000. कारण की त्यावेळेस मार्केट खूप डाऊन झालं होतं आणि हे 1,10,000च्या ऐवजी 1,07,000 म्हणजे हा जो मार्केट डाऊन झाला असल्यामुळे आपली ही इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू कमी झालेली आपल्याला दिसेल. तर अशा रीतीने आता आपली इन्व्हेस्टमेंट जी बघितली आपण, तर आता आपल्याला याच्यात किती रिटर्न्स मिळाले आहेत हे बघायचे. म्हणजे कंपाऊंडिंगचा इफेक्ट आपल्याला जो दर महिन्याला 5,000 रुपये जमा होऊन युनिशिवन व्हॅल्यूवर अशा रीतीने जे कंपाऊंडिंग एक्सपाऊंड होतं व्हॅल्यूची आणि असं एक्सपाऊंडिंग म्हणजे वाढत जातं त्याला आपण कंपाऊंडिंग असं म्हणतो. तर इथे आपल्याला ज्या मध्ये आपल्याला कंपाऊंडिंग झालेलं दिसत असेल तर आपण आता इथे थोडं जरा रिटर्न्स पार्टकडे येऊया जरा. म्हणजे आपल्याला रिटर्न्स ॲब्सोल्यूट रिटर्न्स ॲक्च्युली आता इथे ॲब्सोल्यूट रिटर्न काढणं एवढं हे नाही आहे. म्हणजे ॲब्सोल्यूट रिटर्न साधारणतः 1 वर्षाच्या खाली इन्व्हेस्टमेंट असली तर ॲब्सोल्यूट रिटर्न काढतो. परंतु फक्त तुमच्या आयडियासाठी मी तुम्हाला इथे सांगतोय ॲब्सोल्यूट रिटर्न आपल्याला किती मिळालेला आहे. तर आपल्याला ॲब्सोल्यूट रिटर्न बघा इथे टोटल म्हणजे 79.65% आपल्याला ॲब्सोल्यूट रिटर्न मिळालेला आहे. आता ही जी म्युच्युअल फंड्स वगैरे असतात ना इथे रेग्युलर आपण जे पैसे भरत असतो दर महिन्याला एक 5,000 रुपये असतो त्याच्यामुळे काय इंटरनल रेट हे आहे तो आपल्याला XIRR त्याला रिटर्न्स म्हणतात ते आपण बघूया किती झालेले आहेत. ते आहे 21.15% आपल्याला XIRR रिटर्न्स मिळालेले आहे. आणि जर ॲव्हरेज कंपाऊंडिंग ॲव्हरेज जर रिटर्न्स आपल्याला बघायचे असतील तर ते जवळजवळ झालेले आहेत 13.47 असतील आहे 13.47. तर अशा रीतीने म्युच्युअल फंडमध्ये आपण बघितलं की कंपाऊंडिंग होत असतं. आणि हे जे रिटर्न्स आहे याचा पूर्ण डिटेल व्हिडिओ मी पुढच्या आठवड्यात घेऊन येणार आहे. त्यावेळेस आपल्याला याची सगळ्यांची माहिती मिळेल. आताच आपण जे स्क्रीनवर मिराई असेट मॅनेजमेंट इमर्जिंग इक्विटीज या फंडची परफॉर्मन्स बघितल्यावर आपल्या असे लक्षात येत असेल की म्युच्युअल फंडमध्ये कंपाऊंडिंग होते आणि जर हीच इन्व्हेस्टमेंट पुढे 10 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष राहिली तर त्यामध्ये आपल्याला लक्षणीय वाढ झालेली बघायला मिळेल. म्हणूनच म्युच्युअल फंडमध्ये दीर्घकालीन इन्व्हेस्टमेंट करणे हे महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो म्युच्युअल फंडमधील कंपाऊंडिंग किती परिणामकारक आहे व ते कसे होते हे आपण या व्हिडिओमध्ये बघितले. त्यामुळे आपल्या बऱ्याचशा शंका दूर झालेल्या असतील. हा व्हिडिओ हा फक्त शैक्षणिक स्वरूपाचा असून कुठल्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. जर आपल्याला गुंतवणूक करायची असेल तर स्वतःचा अभ्यास करून गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा. या व्हिडिओमध्ये आपण काही रेशोज काही रिटर्न्स बघितले आहेत जसे ॲब्सोल्यूट रिटर्न्स, XIRR रिटर्न्स, CAGR रिटर्न्स. म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट आणि परफॉर्मन्स बघण्यासाठी हे फार महत्त्वाचे रिटर्न्स आहे आणि पुढील आठवड्याच्या व्हिडिओमध्ये मी यावर डिटेल व्हिडिओ आणणार आहे. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करण्यास विसरू नका व जास्तीत जास्त सहकारी व मित्रांमध्ये शेअर करा व यासारखे कंटेंट बघण्यासाठी माझे चॅनेल सबस्क्राईब करा. पुढील आठवड्यात भेटेस्तोवर स्वस्थ रहा, मस्त रहा. धन्यवाद.